फ्रेंड्स, आज मी घेणार आहे अग्नितत्वाच्या राशी. पहिल्यांदा आपण 2 दिवस पाहिले जलतत्व म्हणजेच वॉटर साईन, त्याच्यामध्ये कर्क, वृश्चिक आणि मीन रास बघितली. नंतर आपण बघितली वायुतत्वाची रास, त्याच्यामध्ये तूळ, मिथुन आणि कुंभ रास पाहिली. आता आजचा टॉपिक आहे तो आपला आहे अग्नितत्व, म्हणजेच काय तर फायर साईन. आणि फायर साईनमध्ये कोणत्या राशी येतात तर मेष, सिंह आणि धनुरास, या 3 राशी आपण आज बघणार आहोत. मेष, सिंह आणि धनु हे मी 3 नेलपेंटचे कलर ठेवलेत, ते आपल्याला आयडेंटिफाय होतील. मेष, सिंह आणि धनु. आता आपण बघूया की मेष राशीचं या महिन्याचं, जून महिन्याचं काय प्रेडिक्शन आहे. ओके, मेष राशीचं आपण जून महिन्याचं प्रेडिक्शन बघणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा मी तुमची कार्ड्स कोणती आहेत ते मी सांगते. 8 ऑफ सॉर्ड्स, नाइट ऑफ पेंटिकल, डेथ, 2 ऑफ वॉन्ड्स, 5 ऑफ वॉन्ड्स, 8 ऑफ पेंटिकल, एस ऑफ पेंटिकल, 2 ऑफ पेंटिकल, 3 ऑफ पेंटिकल आणि 4 ऑफ पेंटिकल. सो मेनी पेंटिकल. बहुतेक तुम्ही पैशाच्या खूप शोधामध्ये होता, म्हणजे म्हणतात ना की पैशाच्या मागे लागल्या होता, मिळत नव्हतं तुम्हाला, तुम्ही स्ट्रगल करत होता पैशासाठी, प्रत्येक संधीची वाट बघत होता. आणि हे बघा, वाट बघणं खूप ट्राय करत, प्रत्येक ठिकाणी जाऊन ट्राय करत होता की कुठून तुम्हाला पैसा उभा होईल. तर तुमच्या संघर्षावर एक म्हणतं ना की जगलिंग चाललं होतं तुमचं. जगलिंग म्हणजे कसरत म्हणतो ना, तारेवरची कसरत. कसं मॅनेज करायचं, कसं तरी तुम्ही फायनान्शियल गोष्टी मॅनेज करत होता. पण आता एक म्हणतात ना की सारखं तुमच्या डोक्यामध्ये पैसा 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 याच गोष्टी होत्या. कसा उभा करायचा, काय उभा करायचा. तर आता या सगळ्या गोष्टींवर डेथ येणार आहे. म्हणजेच काय की तुमचे प्रॉब्लेम्सवर आता डेथ येणार आहे. कसं ते मी सांगते. एक सेकंड. तुम्ही जी मेहनत घेतली आहे पैसा मिळवण्यासाठी, जी तुम्ही मेहनत घेतली आहे, जो अभ्यास केला आहे, स्टडी केला आहे, किंवा कुणाशी पार्टनरशिप समजा जर करत असाल, हे 2 कार्ड मला पार्टनरशिपबद्दल पण सांगतात. समजा तुम्ही बिझनेस करत असाल तर कदाचित पार्टनरशिप केली तुम्ही, तर तुम्हाला फायनान्शियली प्रॉफिट म्हणतो ना, एस ऑफ पेंटिकल, समृद्धी मिळेल. किंवा आयदर तुम्ही जॉब करत असाल तर जॉबसाठी तुम्ही अप्लाय करत असाल, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमची जे काही स्टडीज आहेत, म्हणजे तुमचा जो काही एज्युकेशन आहे, त्याच्यावर आधारित तुम्हाला योग्य असा जॉबसुद्धा मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि या वर्षामध्ये नक्कीच मिळेल. एस ऑफ पेंटिकल म्हणजेच समृद्ध जीवनाचं लक्षण आहे. तर या महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये कदाचित तुम्हाला चांगल्या जॉबची ऑफरही येऊ शकते. असं हे मला फक्त आणि फक्त फायनान्शियल रिलेटेडच ही पायल दिसलेली आहे. तर तुमचे थोडक्यात सांगायचं तर तुमची फायनान्शियल कंडिशन आता सुधारणार आहे या महिन्यात. तर तुम्हाला एक सजेशन कार्ड काय आहे तर लॉट ऑफ पीपल गेट ऑपॉर्च्युनिटीज दॅट आय विल नेव्हर गेट. पीपल आर पोटेन्शियल ॲडव्हर्साईज. ओके, म्हणजे तुम्हाला नेहमी असं वाटतं की ज्यांची लायकी नाही अशा लोकांना पण ऑपॉर्च्युनिटी मिळते, पण मला का मिळत नाही. तर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे. तुम्हाला पण तुमच्या मेहनतीची फळ मिळणार आहे. तुम्हाला पण योग्य असा जॉब ऑपॉर्च्युनिटी, किंवा जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्हाला योग्य पार्टनर मिळेल की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य किंवा जीवन हे समृद्ध होईल. हे तुमचं रीडिंग होतं. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. ज्यांची पण सिंह रास आहे त्यांची कार्ड्स मी सांगते तुम्हाला. किंग ऑफ वॉन्ड्स, किंग ऑफ कप्स, द डेव्हिल, 2 ऑफ सॉर्ड्स, द मून, किंग ऑफ पेंटिकल, एस ऑफ कप्स, 2 ऑफ कप्स, द हँगमॅन अँड 9 ऑफ कप्स. तर या पायलमध्ये मला मोस्ट ऑफ म्हणजे जास्त करून फक्त लव्ह लाईफबद्दल
मला जास्त मेसेज दिसतोय की तुमच्या जून महिन्यामध्ये तुमच्या लव्ह लाईफमध्ये चेंजेस घडणार आहेत. काय चेंजेस घडणार आहे तर मोस्ट ऑफ मला एक मेल एनर्जी दिसते, डिवाइन मॅस्क्युलिन एनर्जी दिसते. किंग आलं आहे सगळीकडे. तर मी हे मला असं जास्त जाणवतं आहे की जर तुम्ही लेडीज असाल आणि तुम्हाला समजा लग्नासाठी प्रपोजल आलेली असतील एकापेक्षा अधिक लोकांकडनं, तर तुम्ही कन्फ्यूज झाला आहे की नक्की कोणाचं ॲक्सेप्ट करू हे तुम्हाला समजत नाही आहे. अशी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये यायची शक्यता आहे. कारण त्यापैकी काही व्यक्ती फक्त पॅशनेट आहेत तुमच्याबद्दल, म्हणजेच काय की फक्त तुमच्याकडे फिजिकली अट्रॅक्ट आहेत. एक म्हणतो ना आपण की फक्त सेक्शुअली तुमच्याशी अटॅच असणारी लोक पण तुम्हाला भेटतील, तुम्हाला धोका देणारे पण लोक तुम्हाला भेटतील, तुम्हाला जे काही प्रपोजल येतील त्यापैकी. त्यामुळे तुम्ही अशा कंडिशनमध्ये आहात की कन्फ्युजन आहे, तुम्हाला निर्णय घेता येत नाही आहे काय करायचं, अशी तुमची कंडिशन येईल. पण लवकरच एक मिनटं, आता जरा मी हे खाली ठेवते. पण त्याच प्रपोजलमध्ये एक असा व्यक्ती असेल जो तुमचा योग्य पार्टनर असेल. की ज्याच्याबरोबर तुम्ही लग्न करू शकाल आणि तुमचं पूर्ण आयुष्य आनंदी जाईल त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर, आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. असं एक तुमच्याकडे नक्कीच आहे. म्हणजे 3 प्रकारचे मला, तर टोटल मला असं दिसतंय की तुमच्याकडे 3 प्रपोजल येतील कदाचित. त्यापैकी एक असेल ते तुमच्या एकदम सोलमेट कनेक्शन असेल, जे तुम्हाला, सॉरी थोडं डिस्टर्ब झालं. तर आता मला ॲक्च्युली क्लिअरली पिक्चर दिसतंय. तुम्हाला 3 प्रपोजल येतील जून महिन्यामध्ये. त्यापैकी एक असेल जे तुमचं सोलमेट, तुमच्यासाठी एकदम योग्य परफेक्ट असेल. एक जी असेल, एक साईड आपण बोलू की एक जे असेल ते तुम्हाला त्रास देण्यासाठी, म्हणजे एक म्हणतो ना की फक्त अट्रॅक्शन असेल नुसतं की एक अफेक्शन बोलतो त्या टाईपमध्ये असेल. आणि दुसरं जे कनेक्शन असेल तर ते फक्त आणि फक्त सेक्शुअली तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह असते. अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. म्हणून तुम्ही कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. हे मला तुमच्या कार्ड्सवरून दिसतंय. बाकी मला बाकीच्या कोणत्याही गोष्टी नाही दिसल्या. सो तुमच्यासाठी सजेशन काय आहे? आय फील रिजेक्टेड बाय माय फॅमिली अँड फ्रेंड्स. सो तुम्हाला असं वाटत असेल, तुमची कंडिशन आत्ता अशी आहे की तुम्हाला एकटं वाटतं आहे आणि तुमच्याबरोबर कोणीच पार्टनर नाही आहे, किंवा फॅमिली फ्रेंड्ससुद्धा तुमच्याशी नीट बिहेवियर करत नाही असं तुम्हाला वाटतं आहे. म्हणूनच असं वाटते मला की तुमच्याकडे आय थिंक एकापेक्षा जास्त प्रपोजल येतील, जेणेकरून तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही. आणि तुम्हाला ही दक्षता घ्यायची की त्यामधलं तुमच्यासाठी कोण योग्य आहे, कोण तुम्हाला म्हणजे धोका देईल, किंवा कोण फक्त सेक्शुअली तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह आहे, हे फक्त तुम्हाला शोध घ्यायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. योग्य माइंड स्टेबल ठेवलं तर तुम्ही ते व्यक्ती ओळखू शकता. हा तुम्हाला मेसेज आहे. आता आपण बघूया पुढची रास. त्यांची पण रास आहे धनु. त्यांच्यासाठी हे नेलपेंटचा कलर होता. तर त्यांची कार्ड्स मी सांगते. द फूल, 3 ऑफ सॉर्ड्स, 7 ऑफ सॉर्ड्स, 9 ऑफ पेंटिकल, 3 ऑफ पेंटिकल, द एम्प्रेस, द हाय प्रिस्ट, 10 ऑफ वॉन्ड्स, द क्वीन ऑफ पेंटिकल, नाईट ऑफ पेंटिकल. तर मला या पाईलमध्ये सुद्धा फायनान्शियल रिलेटेडच सगळे म्हणजे तुमच्या या महिन्यामध्ये धनुराशीच्या
जून महिन्यामध्ये फायनान्स रिलेटेड चेंजेस जास्त दिसत आहेत मला, असं म्हणायला हरकत नाही. तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की तुम्ही एकदम गूढ आहात, स्पिरिच्युअल आहात. तसं नसतील तर तुम्ही तुमच्या भावना एक्सप्रेस करत नाही, तुमच्या मनात सगळ्या भावना ठेवता, बोलत नाही तुम्ही जास्त. त्यामुळे तुम्हाला दुःख येतं, कारण आपण जोपर्यंत एक्सप्रेस करत नाही आपल्या मनातल्या भावना, तोपर्यंत ते मनातल्या मनात त्रास होत राहतो आणि तुमच्या चांगल्या सरळ स्वभावाचा लोक फायदा घेतात आणि तुम्हाला धोका देतात. म्हणजे तुमच्याकडनं काम करून घेतात, दिवस रात्र मेहनत करून घेतात, पण जबाबदारी तुम्ही खूप उचलता. मी खरं बोलायचं म्हटलं तर मी असं सांगेन, गाढवी मेहनत भरपूर घेता, कारण तुमच्या हक्काचं तुम्ही मागत नाही. दिवस रात्र मेहनत करता, गाढवासारखी जबाबदारी ओझी उचलता, पण तुमच्या कामाचा तुम्हाला योग्य मोबदला मिळत नाही. म्हणून तुम्हाला फायनान्शियली लॉसेस होतात आणि यासाठी तुम्ही दुःखी आहात. पण आता तुम्ही जेवढी कामं केलेली आहेत त्याच्यावर एक म्हणतात ना की न्यू बिगिनिंग होणार आहे. तुम्हाला चांगल्या संधी येणार आहेत आणि तुम्ही अशा कंडिशनमध्ये येणार आहात फायनान्शियली, द एम्प्रेस, म्हणजे तुमच्याकडे सगळ्या सुखसोयी असतील आणि एक रिस्पॉन्सिबल पर्सन असते जो फॅमिली सांभाळू शकतो. अशा पद्धतीचं तुमच्या एनर्जीमध्ये रूपांतर होणार आहे. तर जे तुम्हाला आधी लोक फसवत होते, त्रास देत होते, ते लोक तुमच्या आयुष्यातून जातील आणि तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात होईल आणि तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल अबंडन्स वाट बघतोय. म्हणजेच काय तर आर्थिक सुबत्ता तुमच्याकडे येते. सो डोंट वरी. फक्त एवढंच आहे की बोलायला शिका, तुमच्या हक्काचं मागा. तुम्हाला एक सजेशन काय आहे तर तुमच्या डोक्यामध्ये कशा पद्धतीचं विचार असतात, तर थिंग्स कम इझियर टू अदर्स, माय माइंड हॅज ऑलवेज बीन इन द क्लाउड. तुम्ही नेहमी भावना व्यक्त करत नाही, तुमच्या थ्रोट चक्राचा प्रॉब्लेम आहे. तर मला हे तुमच्या माइंडमध्ये असे विचार आहेत की सगळ्यांना अपॉर्च्युनिटीज मिळतात आणि बाकीच्यांसाठी सगळी कामं इझी असतात, पण तुमच्यासाठी नसतात, कारण तुम्ही खूप स्वप्नांमध्ये रमता, प्लॅनिंग करता पण ॲक्शन करत नाही. हे तुमचं मेन प्रॉब्लेम आहे. तर वर्क ऑन इट. आणि तुम्हाला माहीत नसेल कसं काय करायचं तर माझ्याकडे या, मी नक्की सांगते. थ्रोट चक्र बॅलन्स करा. ओके. तर हे होतं तीन अग्नितत्वाचे 3 राशींचे रीडिंग. जूनमध्ये त्यांच्या लाईफमध्ये काय चेंजेस घडणार आहे किंवा कोणत्या बाबतीत चेंजेस घडणार आहे. सो आता आपण बघूया पुढच्या भागामध्ये की शेवटचे उरलेले तत्व जे म्हणजे अर्थ साईन म्हणतो आपण, ज्याला आपण भूमितत्व म्हणतो, त्याचे आपण पुढच्या भागामध्ये बाकीच्या उरलेल्या 3 राशींचं भविष्य बघणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त जगा आणि माझं चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर लिंक दिलेली आहे, तिथे जॉईन व्हा. आणि सध्या मी स्कीम ठेवलेली आहे, पूर्ण जून महिना 111 रुपीजमध्ये एक क्वेश्चन, कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 111 रुपीजमध्ये मिळेल. डिटेलमध्ये रीडिंग हवं असेल तरीसुद्धा फक्त एकच प्रश्नाचं डिटेलमध्ये रीडिंग. जर तुम्हाला एकापेक्षा अधिक क्वेश्चन असतील तर त्याप्रमाणे तुम्ही लिस्ट बनवा आणि त्या पद्धतीने मला पेमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तरं नक्की देईन, जोपर्यंत तुम्हाला समाधान मिळत नाही तोपर्यंत. सो नक्कीच या संधीचा लाभ घ्या आणि तुमच्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडा. तोपर्यंत सो बाय, टेक केअर.